नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काकड आरती पाहणार आहोत। व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पहा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। Wow.
Hare
रामा
उदक बलवे रामा कृष्ण उदक बलवे वासना जाळुनी दंत दुवा बलवे काकडा झाला रामा आता उठावे रामा आता उठावे त्याहून विषया तनया दर्शन दासाशी द्यावे कुसा माझी माया रुमाल घेऊन चरणाशी रामा घेऊन चरणाशी अनुभवारसा घेऊन बाबा आपल्या वदन पंचप्राण मिळून गेले अटी वधुदासी रामा अटी वधुदासी शांती वेद दोडे घालून भक्त शर्करेशी वैराग्याला चुरून केशर लाविते अंगासी रामा लाविते अंगासी विवेकाचा प्याला भरून आणला नैवेद्याशी काकडा झाला रामा आता उठावे रामा आता उठावे त्याहून विषयात नया दर्शन दासाशी द्यावे विदुराच्या कन्या भक्षिता विदूपनात जला रामा विदूपनात जला कुटकर होये खाऊनी राजुले विदुराला शबर स्तुतीचे पावन केले भक्षुनी शबरी पडा रामा भक्षुनी शबरी पडा द्रौपदीचे भाजी पान त्याची आवड तुझा गोपाळांच्या शिळ्या शिदोऱ्या खाशील तुकाला रामा खाशील तुकाला या दासाचे दास किंमत काढील ते तुझा काकडा झाला रामा आता उठावे रामा आता उठावे त्याहून विषयात नया दर्शन दासाशी द्यावे अद्वैताचा रवी दोर घेऊन हातात रामा घेऊन हातात सारा सार विचार लोणी काढील नवनीत शुद्ध शांतीच्या सद्भक्तीच्या गालुनी वाटीत रामा गालुनी वाटीत प्रेम रसाची खडी साखर केली मिश्रित बरोनी गावात रामा बरोनी गावात अहित पावन नाम तुझे राहोनी मांत काकडा झाला रामा आता उठावे रामा आता उठावे त्याहून विषयात नया दर्शन दासाशी द्यावे उठून प्रातःकाळी हरीच्या दर्शनाचा प्रभूच्या दर्शनाचा कर चौघडा हरीचा ढोल वाजला काकडा झाला हरीचे मूक प्रक्षाळा मूक प्रक्षाळा करूचे मूक प्रक्षाळा नवरंगी चौरंगी बसले नवरंगी चौरंगी कस्तुरीचा टिळा केशर सर्वांगी काकडा झाला हरीचे मूक प्रक्षाळा मूक प्रक्षाळा करूचे मूक प्रक्षाळा पितांबर शाल जोडी हरीची नवरोनी धरा प्रभूचे नवरोनी धरा शंख हस्तकी धरून
पंढरीच्या राया वाढ वेळ झाला कवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला उठ पंढरीच्या राया पूर्व दिशे उमटे बारी भूमी वालियांच्या वेळी पूर्व दिशे उमटे बारी भूमी वालियांच्या वेळी सूर्य सूर्य वेणूंच्या सुगंधात नाला सुगंधात नाला उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला कवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला उठ पंढरीच्या राया कुक्षी घेऊन या गुंफा उभी राही चंद्रभागा कुक्षी घेऊन या गुंफा उभी राही चंद्रभागा उभरावे देवा गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला कवा वैष्णवांच्या दारी दर्शनासी आला उठ पंढरीच्या राया पुंडलिका हाका देई उभे राही रखुमाबाई रखुमाबाई निरांजन घेऊन आली शुद्ध आरतीला शुद्ध आरतीला उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला कवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला उठ पंढरीच्या राया सावळा पांडुरंग तो श्रीहरी सावळा पांडुरंग तो श्रीहरी पाटे उठून भागीरथीचे स्नान करी पाटे उठून भागीरथीचे स्नान करी सेवेला बडवे आहेत त्यांच्या घरी सेवेला बडवे आहेत त्यांच्या घरी मदकेळ घेऊनी अभिषेक त्यांचा करी मदकेळ घेऊनी अभिषेक त्यांचा करी हे दही दूध पडतय त्यांच्या अंगावरी हे दही दूध पडतय त्यांच्या अंगावरी हे नाजूक लोणी द्यावे मुखा श्रीहरी हे नाजूक लोणी द्यावे मुखा श्रीहरी सावळा पांडुरंग तो श्रीहरी सावळा पांडुरंग तो श्रीहरी पाटे उठून भागीरथीचे स्नान करी पाटे उठून भागीरथीचे स्नान करी सवळे पगडी घालून अंगावरी सवळे पगडी घालून अंगावरी नमतिरा चंदन उकिराऊन केशरी नमतिरा चंदन उकिराऊन केशरी हरमाळा वैजयंती गळा घालून गोजरी हरमाळा वैजयंती गळा घालून गोजरी तुळशी मनसुळा तुरी कवी पगडी वरी तुळशी मनसुळा तुरी कवी पगडी वरी हा सर्व शिंगार झाला तुमचा हरी हा सर्व शिंगार झाला तुमचा हरी हे सावळा पांडुरंग तो श्रीहरी सावळा पांडुरंग
पाटे उठोनी भागीरथीचे स्नान करी ती आरती उपारती काकडा ओवाळी ती आरती उपारती काकडा ओवाळी आले स्वरूप पाहण्याला चरण प्रभूचे हरी आले स्वरूप पाहण्याला चरण प्रभूचे हरी सावळा पांडुरंग तो श्री हरी सावळा पांडुरंग तो श्री हरी पाटे उठोनी भागीरथीचे स्नान करी पाटे उठोनी भागीरथीचे स्नान करी सुंदरा श्रीधरा
की रवी हुनी तेज आगळे तुझिया वदनाला होता जिहा नित्य धात से हृदय नाम माळा उठिलव करवन माळी उठिलव करवन माळी उदया चली मित्र आला धन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला रघुपती राघव गजनी गजनी तोडित बोले शब्द ज्ञानी जपली मनी पूजिली रघुनाथाचे मूर्त सावळी ज्ञानी जपली मनी पूजिली रघुनाथाचे मूर्त सावळी बघावया रघुपति राघव गजरी गजरी तोड़ित बोरे शबरी शबरी तोड़ित बोरे शबरी राम नाम ते वदता वाचे अमृत लागव अदरी नाचे राम नाम ते वदता वाचे अमृत लागव अदरी नाचे हाथी का फल पत्ती साकित हो रघुपति संत सुखाचे दास खास मत राम पदाची पिवळा पितांबर करवत काठी पिवळा पितांबर करवत काठी हे मोनिया असना हे मोनिया असना केशर कस्तुरी गंध अक्षदा अरसाल्या पाण्यास पास मत
मज रामपदाची आस सुखाचे दास खास मज रामपदाची आस भोजनास्तव पात्र मांडिले भोजनास्तव पात्र मांडिले पक्वाने सुगरा वचन दासाचे मान्य करावे उचलावूनच खास खास मज रामपदाची आस संत सुखाचे दास खास मज रामपदाची आस मुख शोभे स्तव गोविंद वीडे मुख शोभे स्तव गोविंद वीडे हे मोनियात बकार वर्षिले गुलाब पाणी या गजऱ्याचा वास खास मज रामपदाची आस संत सुखाचे दास खास मज रामपदाची आस विश्रांती सवा जडित वांचक विश्रांती सवा जडित वांचक शाल पांगरण्या अनाथ शबरी मणे दयाळा असराया चरणास खास मज रामपदाची आस संत सुखाचे दास खास मज रामपदाची आस दयानुदाचा करूया रगडा दयानुदाचा करूया रगडा एका पायान देवाए लंगडा एका पायान देवाए लंगडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो डाव्या डोळ्याने खुणावितो डाव्या डोळ्याने खुणावितो एका पायान देवाए लंगडा एका पायान देवाए लंगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो साधू संताशी करीतो झगडा साधू संताशी करीतो झगडा एका पायान देवाए लंगडा एका पायान देवाए लंगडा एका जनार्दनी माय भिक्षावारा एका जनार्दनी माय भिक्षावारा एकनाथाचा आहे मी बछडा एकनाथाचा आहे मी बछडा एका पायान देवाए लंगडा एका पायान देवाए लंगडा तू खारे सागर लोणी माझ्या बाळा तू खारे सागर लोणी माझ्या बाळा बाळ कुंद खातो लोणी बाळ कुंद खातो लोणी कौतुक पाते नंदाराणी कौतुक पाते नंदाराणी बरणी डोळा तू खारे सागर लोणी माझ्या बाळा तू खारे सागर लोणी माझ्या बाळा चक्री गौरा विट्टी दाडू चक्री गौरा विट्टी दाडू रंगीत गोट्या देते चेंडू रंगीत गोट्या देते चेंडू खेळू खेळा तू खारे सागर लोणी माझ्या बाळा तू खारे सागर लोणी माझ्या बाळा सहस्र लक्ष गाई घरी सहस्र लक्ष गाई घरी वाट पाते यमुना तीरी वाट पाते यमुना तीरी घन नीरा तू
खारे साखर लोणी माझ्या बाळा, तू खारे साखर लोणी माझ्या बाळा. भानुदास विनंती करी, भानुदास विनंती करी, प्रसाद देतो तो श्री हरी, प्रसाद देतो तो श्री हरी. घननीळा घननीळा, तू खारे साखर लोणी माझ्या बाळा, तू खारे साखर लोणी माझ्या बाळा. तुळशीची मंजिरी वाहूया हरीला, पुष्पन कलिका रूप रे साजे, पुष्पन कलिका रूप रे साजे. मोहरी गोपाळा वाहूया हरीला, तुळशीची मंजिरी वाहूया हरीला. त्रिभुवन रत्नाहुनी आवडे, त्रिभुवन रत्नाहुनी आवडे. श्याम सुंदराला वाहूया हरीला, तुळशीची मंजिरी वाहूया हरीला. रुक्मिणी हेवा करी पाहुनी, रुक्मिणी हेवा करी पाहुनी. तिच्या सौभाग्याला वाहूया हरीला, तुळशीची मंजिरी वाहूया हरीला. मिठी घालुनी अखंड बसली, मिठी घालुनी अखंड बसली. प्रभूच्या कंठाला वाहूया हरीला, तुळशीची मंजिरी वाहूया हरीला. भक्त मनोरथ जनुनी ईश्वर, भक्त मनोरथ जनुनी ईश्वर. विठ्ठल हृदयाला वाहूया हरीला, तुळशीची मंजिरी वाहूया हरीला. यशोदा विनविते हरी, ऊट जग जेठी दुधाची वाटी. घेई घननीळा अरुणोदय मग झाला, देहाची करुणीचे गडी. तापविली जरी बनारसी शर्करा, गाठी आला अरुणोदय मग झाला. लीला बहु सुंदर रूप मनोहर, करुणीची नगार. पाठवी जरी घ्यावी दुधाची वाटी. यशोदा विनविते हरी, ऊट जडकडी. दूध घेतली लागे चरणाला, अरुणोदय मग झाला. घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो, घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो. किती बंधू मी चरण तुझे आता हो, किती बंधू मी चरण तुझे आता हो. घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो, घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो. साखरेचे दुकान बाजारात हो, साखरेचे दुकान बाजारात हो. बहुत मिळवणी घेतात साधू संत हो, बहुत मिळवणी घेतात साधू संत हो. घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो, घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो. साखरेचा घेऊनी अनुभव हो, साखरेचा घेऊनी अनुभव हो. तृप्त झाले कैलासी सदाशिव हो, तृप्त झाले कैलासी
घ्यावी साखर रघुनाथा हो, घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो, जणी म्हणे साखर माझी घ्यावी हो, जणी म्हणे साखर माझी घ्यावी हो, लक्ष 84 ची बेरी चुकवावी हो, लक्ष 84 ची बेरी चुकवावी हो, घ्यावी घ्यावी साखर रघुनाथा हो. कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया, साधू संत एकी जाती दृष्ट त्यासी जावी ताती, साधू संत एकी जाती दृष्ट त्यासी जावी ताती, लाविकाची बहु माया होईल से पाया, लाविकाची बहु माया से पाया, कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया, कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया, नाना करिले नाले तो गवळ निघुलवितो, नाना करिले नाले तो गवळ निघुलवितो, बोलावितो गोपाळाची यमुनेच्या छाया, बोलावितो गोपाळाची यमुनेच्या छाया, कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया, कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया, जनाबाई काढी दृष्ट भक्तीच्याच मोऱ्या मीठ, जनाबाई काढी दृष्ट भक्तीच्याच मोऱ्या मीठ, लावित से गाल बोट मंदित से पाया, लावित से गाल बोट मंदित से पाया, कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया, कोणाची झाली दृष्ट माझ्या हो पंढरीराया. मनी सभा त्याला पुढे वेळ लागतो, दोघं पण गजानन आवोनी मारी सभा में रंग बरसाओनी, गणराज गजानन आवोनी मारी सभा में रंग बरसाओनी, रंग बरसे आओ गजानन, रंग बरसे आओ गजानन, रिद्धि सिद्धि संग प्रभु
धूप दीप से करू आरती मोदक भोग लगाओ ब्रह्म मोदक भोग लगाओ गणराज गजानन आओनी माई सभा में रंग बरसाओनी मीरा के प्रभु गिरधर नाग मीरा के प्रभु गिरधर नाग हर्ष हर्ष गुण गाओनी हर्ष हर्ष गुण गाओनी गणराज गजानन आओनी। कार्तिक महिन्याचं महत्त्व असं विशेष सांगतात की प्रत्येक वेळेला आपण एक महिनाभर सूर्योदयापूर्वी स्नान करून भगवंताला उठवण्याचा जो कार्यक्रम असतो त्याला काकडा आरती असं म्हटलं जातं आहे. आणि अशी काकडा आरती जेवढे म्हणून विठ्ठलाची मंदिरं आहेत त्या ठिकाणी ही काकडा आरती चालते. आणि त्या काकडा आरतीमध्ये भगवंताला उठवण्याचे जे अभंग आहेत सगळे ते गायले जातात. उदाहरणार्थ
उठा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोडा सिर सुका आता पाहू द्या मुख कमळा. अशा पद्धतीने जे काकड्याचे अभंग आहेत, काकड आरतीचे अभंग सगळीकडे म्हटले जातात आणि वारकरी संप्रदायामध्ये काकड्याला विशेष महत्त्व आहे. आणि या निमित्ताने अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या संपूर्ण महिन्याच्या कालावधीमध्ये काकड आरती सगळ्या मंदिरात साजरी होते. त्यासाठी प्रत्येक मंदिरात गर्दी असते. आणि मग त्याच्यानंतर जेवढे म्हणून उपचार आहेत भगवंताचे, उठवल्यानंतर काकड्याला पांडुरंगाला उठवणे, त्याच्यानंतर त्याला स्नान घालणे, त्याच्यानंतर त्याला अभिषेक करणे आणि तो विशेष लोण्याचं महत्त्व असते की प्रत्येक वेळेला पांडुरंग माता आणि रुक्मिणी मातेला लोण्याचं महत्त्व एवढं आहे की ते लोणी लावलं जातं आणि तो लोणी म्हणून प्रसाद घेतला जातो. त्याच्यानंतर जेवढा साजशृंगार करता येईल तेवढा पांडुरंगाला केला जातो. महिनाभर नित्य नवीन कपडे घालून, नवीन दागदागिने घालून पांडुरंगाला सजवलं जातं. आणि हा लाभ ज्या ज्या जीवाला मिळतो तो जीव या कलियुगामध्ये पुण्यदायी होतो. म्हणून कार्तिक स्नानाचं विशेष महत्त्व आहे. आणि या कार्तिक स्नानासाठी प्रत्येक मंदिरात गर्दी असते आणि त्या निमित्ताने प्रत्येक जीवाने आपला उद्धार करण्यासाठी कार्तिक स्नान सहसा चुकू नये असा प्रयत्न करावा. आणि या पद्धतीने आणि ह्या मंदिरात आपल्या साधारण मंदिराची स्थापना 1968ची आहे. आणि महाराष्ट्राचे प्रमुख जे आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या प्रेरणेने मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि माझे आजोबा वैकुंठवासी अण्णा कवठे हे त्या काळामध्ये मामांचे शिष्य असल्याकारणाने त्यांच्या कृपेने ही मंदिराची स्थापना झाली. आणि 68 सालापासून या मंदिरात आस्थागत सगळे नित्यनेम कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमामध्ये सर्व संतांच्या पुण्यतिथ्या, काकडा आरती आणि रामकृष्ण महोत्सव, जन्माष्टमी हे सगळे कार्यक्रम इथे केले जातात. तुकाराम महाराजांची बीज केली जाते, नाथ महाराजांची षष्ठी केली जाते. आणि आमचे आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांची पुण्यतिथी 1969 पासून आस्थागत दरवर्षी होत असते. असे सगळे कार्यक्रम नित्यनैमित्तिक होतात आणि सर्व भक्तांचा इथं सहभाग आहे. सगळ्यांचं अत्यंत आवडीनं प्रेमानं करतात. आणि सद्गुरू मामा दांडेकर सेवा मंडळ या नावाने आम्ही ट्रस्ट स्थापन केलेलं आहे. आमचे साधारण 9 ट्रस्टी आहोत. आणि ह्या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून सगळे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो. आणि हे पार पाडतो म्हणण्यापेक्षा भगवंतच आमची सेवा करून घेतात. आम्ही काहीच करणारे नाही आहेत. कारण ही सेवा देवालाच आवडते आणि ही आवडीची सेवा, देवाची आवड असल्याकारणानं देव स्वतःहूनच कोणाच्या तरी माध्यमातून ही सेवा करून घेतो. त्यात आम्ही आहोत, एवढंच, बाकी काय. धन्यवाद. मित्रांनो, जर का आपल्यालाही आपल्या मंदिराचा असं व्हिडिओ बनवायचा असेल, काकड आरती वगैरे किंवा दुसरे पूजापाठचं, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.